काल होता ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे अर्थात फ्रेंडशिप डे. बऱ्याचदा आपण तो आम्ही तरी किमान साजरा करतही नाही. घरामध्येच आम्ही संडे जो असतो लोळण्यात घालवतो. आता असं झालंय रुद्रांश असल्यामुळे कुठेतरी तो साजरा केला गेला. त्यामध्ये आणखीन एक सोने पे सुहागा म्हणजे आमची जी मैत्रीण असते, इंडिया बाहेर असते. तर एका छोट्याशा सर्जरी निमित्त ती इंडियामध्ये व्हिजिट करणार होती आणि आमच्या भेटण्याचा मुहूर्त लागला. तो म्हणजे 2 ऑफ ऑगस्ट म्हणजेच रविवार आणि अर्थात हो, फ्रेंडशिप डेचा. तर झालं असं औंधमध्ये आम्ही सर्वजण एका ठिकाणी भेटलो. बरं एरवी आता आमची एक छोटीशी गँग तयार झालेली आहे, जी की एकमेकांना भेटते, खेळते, थॉट्स एक्सचेंज होतात. आम्ही जे आमची मोठींची जी गँग आहे, ती अर्थात आम्ही खूप गप्पा-गोष्टी होतात, भूतकाळामध्ये रमतो. आत्ता काय चालू आहे त्याच्यामध्येही आम्ही रमतो आणि ह्या सगळ्या थॉट प्रोसेसमध्ये एक रिफ्रेशिंग इव्हनिंग काल आमची झाली. परंतु मला जी गोष्ट शेअर करावीशी वाटते, ती म्हणजे काल आम्ही एकमेकांना घातलेले फ्रेंडशिप बँड. म्हणजे बघा हां, आपण आवर्जून मोठे झाल्यानंतर कोणालाही फ्रेंडशिप बँड घालत नाही. परंतु काल आम्ही सर्वांनी आमच्या ग्रुपमधल्या एकीने सांगितलेलं फ्रेंडशिप बँड आणायचे बरं का. ह्या एका हुकुमापोटी आम्ही सर्वांनी फ्रेंडशिप बँड कॅरी केले होते. एकमेकांना ते बांधले आणि तो बांधण्याच्या दरम्यान असलेला जो काही टाईम होता, त्यामध्ये निर्माण झालेला आमच्यामधला जो एक इमोशनल कनेक्शन होतं, ते सगळं कुठे ना कुठेतरी मेमरीमध्ये असं साठून गेलंय. म्हणजेच ह्या छोट्या-छोट्या लहान मुलांसारख्या गोष्टी करण्यामध्ये खूप मजा असते. तुम्ही अशा गोष्टी करून बघितल्यात का? आणि बघितल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.